सातारा तालुक्यातील आसनगाव ग्रामपंचायतीची सरपंच पदाची पोटनिवडणूक जाहीर झाली होती। या पोटनिवडणुकीमध्ये खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अजित लक्ष्मण गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। तब्बल 69 वर्षांनंतर आसनगाव ग्रामपंचायतची ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली। खासदार उदयनराजे भोसले गटातील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानुसार या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीमध्ये अजित लक्ष्मण गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। आणि आपण आसनगाव पोटनिवडणूक बिनविरोध करत आहोत। आमचे बंधू अजय गायकवाड, आमचे बंधू चैतन्य गायकवाड या दोघांच्यामध्ये चैतन्य गायकवाड यांचा फॉर्म मागं घेत आम्ही अजित गायकवाड यांना आज संपूर्ण आमचे संपूर्ण ग्रामस्थ मंडळी व संपूर्ण आमचा गटातर्फे एक मत करून अजयला आम्ही बिनविरोधपणे निवडून देण्यात आलेलो आहे। त्याबद्दल अजयचं खूप खूप आभार, खूप खूप अभिनंदन त्याचं, धन्यवाद। तसेच चैतन्याचेही खूप खूप आभार की त्याने एवढ्या म्हणजे मोठ्या मनानं अर्ज मागं घेत अजितला बिनविरोधपणे उमेदवारी घोषित केली आणि अजितसाठी आपली जागा मोकळी करून अजितला गावामध्ये विकास करण्यासाठी अजितला संधी दिली, त्याबद्दल त्याचंही खूप खूप आभार, धन्यवाद। मी चैतन्य हरिश्चंद्र गायकवाड आसनगाव पोटनिवडणुकीसाठी सरपंच पदासाठी मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। तरी आज 17 तारखेला उमेदवारी मागे घेण्याचा दिवस होता। तर आसनगावच्या इतिहासात 1957 पासून पहिल्यांदाच बिनविरोध देण्याचा आमच्या सर्व माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले गटाकडून मानस होता। तो आज आम्ही इथं बिनविरोध अजित लक्ष्मण गायकवाड यांना करून पूर्ण केलेला आहे व विकासाची संधी दिलेली आहे। मला बिनविरोध निवडून दिल्याबद्दल प्रथमतः चैतन्य गायकवाड यांनी अर्ज मागे घेतल्याबद्दल त्याचे अभिनंदन आणि सर्व गावच्या विकासासाठी सर्वांनी मिळून आपण पुढे जाऊया आणि सर्वांचे अभिनंदन करतो की मला बिनविरोध निवडून दिल्याबद्दल। आज आसनगाव ग्रामपंचायतीचं सरपंचकीचं इलेक्शन लागलेलं होतं आणि त्या अनुषंगानं गावातून आमच्या 4 अर्ज आले होते। 4 अर्जापैकी 2 अर्ज सकाळी काढून घेण्यात आले, राहिलेले 2 अर्ज होते। त्या 2 अर्जामध्ये आमचा एक अजित लक्ष्मण गायकवाड आणि दुसरा आमचा चैतन्य गायकवाड असे 2 अर्ज आमचे होते। आमच्या सर्वानुमते गावाच्या एकत्रितपणानं आम्ही चैतन्य गायकवाड हा अर्ज माघारी काढून घेत मनोमिलनामध्ये आज आम्ही अजितला गावचा सरपंच म्हणून त्याचा अर्ज ठेवून आम्ही त्याला सगळे एकत्रित करून आम्ही सपोर्ट करतो आहे आणि त्या ताकदीनं आज देतो आहे। म्हणजे आज खऱ्या अर्थानं ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये 1957 सालापासून 2026मध्ये पहिल्यांदा आसनगावची ग्रामपंचायत बिनविरोध देण्यात आली, बिनविरोध उमेदवार देण्यात आला आणि त्याचा पहिला मान हा अजित गायकवाड म्हणून हा आमचाच मुलगा आहे याला मिळाला। आज खऱ्या अर्थानं आसनगावच्या ग्रामपंचायतीमध्ये यूथ किंवा यंग जनरेशननी आणि सुशिक्षित, शिक्षित आणि निर्व्यसनी असा उमेदवार आम्ही सगळ्या गावाने मिळून दिला। आम्हाला आनंद आहे त्याचा आणि अजित मी तुझंही अभिनंदन करतो सगळ्यांच्या वतीनं, गावातल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं। कुठंतरी ह्या गोष्टीचं पहिलं पाऊल आज या अर्थानं पडलेलं आहे। कदाचित येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीनं ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध उमेदवार देऊन आम्ही ही प्रथा कायम ठेवू असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे आणि परत एकदा मी त्याचं अभिनंदन करतो आणि गावकऱ्यांचंही अभिनंदन करतो की बाबा कुठंतरी त्यांनी आपल्या शब्दाला मान ठेवून कुठंतरी मागं पुढं सरून एक नवीन प्रथा किंवा नवीन चांगली गोष्ट चालू केली। त्याबद्दल मी सगळ्या ग्रामस्थांचं आणि आमच्याच गावातल्या 2 वेगवेगळ्या विचारांच्या सगळ्या लोकांचं मी अभिनंदन करतो आणि परत एकदा अजित तुझं अभिनंदन करतो। धन्यवाद।